नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर, FY.B.Com कंझ्युमर प्रोटेक्शन चॅप्टर क्रमांक 1 याला आपण सुरुवात केली होती. मागील लेक्चरमध्ये आपण ग्राहक संरक्षण एक आढावा, ग्राहक संरक्षणाचा अर्थ व व्याख्या, ग्राहकांची वैशिष्ट्ये आपण अभ्यासली होती. यानंतर पुढील मुद्दा आपला आहे ग्राहक संकल्पनेचे 3 आयाम. यामध्ये जर आपण बघितलं, कोणताही व्यापार हा मूलतः ग्राहकांवर अवलंबून असतो. जर ग्राहकच नसतील तर व्यापार होईल का? त्यामुळे ग्राहकांच्या गरजा, त्यांची वेळेवर व पर्याप्त प्रमाणात पूर्ती व ग्राहकांचे समाधान या गोष्टी व्यापाराचे यशस्वी गमक आहे. फार पूर्वीपासून अनेक ठिकाणी जुन्या दुकानात पाट्या लावलेल्या असायच्या. ग्राहकाचे समाधान हाच आमचा फायदा आहे. ग्राहकाचे समाधान हाच आमचा फायदा आहे. हे तत्व ग्राहक हा राजा या संकल्पनेबरोबर संबंधित होते. म्हणजे कुठलाही व्यापारी असो, उत्पादक असो, उद्योजक असो, या व्यापारी उद्योजक जो आहे याच्या मनामध्ये ग्राहकांना समाधान प्राप्त करून देणं हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. यामध्ये पहिला आयाम आहे ग्राहक हा राजा. ग्राहकाचे बाजारपेठेमध्ये काय स्थान आहे हे या आयामातून स्पष्ट होणार आहे. ज्याप्रमाणे राजा हा एक विशिष्ट भूमीवर आपलं वर्चस्व संपादित करतो, त्याचप्रमाणे विशिष्ट बाजारपेठेवर ग्राहकांचं वर्चस्व हे संपादित झालेलं असतं. ग्राहकांची आवडनिवड, क्रयशक्ती, ग्राहकांचे मत, प्रतिक्रिया या गोष्टींना व्यापारात महत्त्व आहे. म्हणजेच ग्राहकाला बाजारपेठेत सर्वात जास्त महत्त्वाचं स्थान यामध्ये दिसून येतं. म्हणूनच जो ग्राहक आहे या ग्राहकाला राजा म्हटलेला आहे. ग्राहकांची एखाद्या वस्तूवर जर मर्जी निर्माण झाली, त्यासाठी बाजारपेठेमध्ये त्या वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहक आपल्याला गर्दी करताना दिसून येतो. पण एखाद्या वस्तूच्या बाबतीमध्ये ग्राहकांचं जर वाईट मत निर्माण झालं, चुकीचा दृष्टिकोन निर्माण जर झाला, तर ग्राहक मात्र त्या वस्तूकडे पाठ फिरवल्याशिवाय राहत नाही. म्हणून ग्राहक हा बाजारपेठेमध्ये सार्वभौम असा आहे. अनेक ठिकाणी तर ग्राहकांना देव मानलं जातं. ग्राहक देवोभव अशी संकल्पना व्यापारी कुटुंबामध्ये लहानपणापासून किंवा व्यापार सुरू झाल्यापासून रुजवली जाते. या सर्वांतून ग्राहक हा राजा ही संकल्पना स्पष्ट होते. ग्राहक हा बाजारपेठेत हवी तशी मागणी निर्माण करू शकतो. बाजारामध्ये ग्राहकांच्या गरजा विचारात घेऊन वस्तू व सेवा निर्माण केल्या जातात. आजच्या या जागतिकीकरणाच्या आणि उदारीकरणाच्या काळामध्ये ही उक्ती सिद्ध होताना आपल्याला दिसून येते. कारण केवळ ग्राहकाच्या मागणीनुसार वस्तू व सेवांचं उत्पादन होताना दिसून येतं. बाजारात एकाच प्रकारच्या वस्तूंसाठी अनेक प्रकारची उत्पादने अवेलेबल असतात, उपलब्ध असतात. जसे की जर आपल्याला अंघोळीचा साबण घ्यायचं असेल तर बाजारपेठेमध्ये अनेक प्रकारचे ब्रँड, अनेक प्रकारच्या कंपन्या आपल्यासमोर असतात. उदाहरणार्थ लाईफबॉय, लक्स, सिंथॉल, पॉन्ड्स अशा अनेक प्रकारच्या साबणी या ठिकाणी उपलब्ध असतात. त्यामुळे ग्राहकांच्या निवडीला वाव असतो. जी वस्तू किंवा सेवा ग्राहकांना जास्तीत जास्त आवडते त्याच उत्पादनाला ग्राहक मागणी करतात आणि अशाच वस्तूंचे उत्पादन बाजारपेठेमध्ये अधिक मागणीसाठी प्रसिद्ध असते. ग्राहकांनी कोणत्याही प्रकारचं उत्पादन खरेदी करावं
यासाठी त्याला सक्ती केली जात नाही. म्हणजे बाजारपेठेमध्ये जर आपण गेलो तर आमचंच उत्पादन घ्या, आमचीच आंघोळीची साबण घ्या, आमचीच कपड्याची साबण घ्या, आमचंच सौंदर्य प्रसाधन घ्या, असं कोणताही विक्रेता ग्राहकांना सक्ती करताना दिसून येत नाही. आज बाजारामध्ये येणाऱ्या नवीन नवीन वस्तू ग्राहकाच्या मागणी व सूचनेनुसार या वस्तूंमध्ये बदल झालेला दिसून येतो. ग्राहकांशिवाय व्यवसाय टिकूच शकत नाही. यामुळे कोणत्याही व्यवसाय संस्थेला आपलं अस्तित्व जर टिकवायचं जर असेल तर ग्राहकांच्या गरजा, अपेक्षा, आवडीनिवडी यांकडे लक्ष द्यावं लागतं. एखादी वस्तू व सेवा ग्राहकांच्या पसंतीत जर पडली तर त्या वस्तूच्या खरेदीसाठी ग्राहकांची बाजारपेठेमध्ये किंवा दुकानामध्ये गर्दी आपल्याला बघायला मिळते. मात्र एखादी वस्तू जर ग्राहकाच्या पसंतीस पडली नाही, त्या वस्तूपासून ग्राहकांचं नुकसान जर झालं तर त्या ग्राहकांचा विकोप मात्र त्या वस्तू किंवा सेवेला स्वीकारावा लागतो. यावरून असे स्पष्ट होते की ग्राहक हा बाजारपेठेच्या केंद्रस्थानी आहे. ग्राहकांशिवाय जगामधील कुठलीही वस्तू आणि सेवा यांची विक्री होणं हे अशक्य आहे, हे यामधून स्पष्ट होते. दुसरा आपला आयाम आहे ग्राहक हा लोकशाहीतील महत्त्वाचा दुवा. आपण बघतो की आपलं राष्ट्र हे लोकशाही राष्ट्र आहे. जगातील अनेक प्रमुख राष्ट्रांमध्ये भारत हे जगाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं लोकशाही राष्ट्र आहे. 135 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या या भारतामध्ये राहते. अनेक जाती, धर्म, पंथ असणारे लोक या देशामध्ये गुण्यागोविंदाने नांदतात. थोडेफार मतभेद जरी असले तर हे मतभेद दूर सावरून एकमेकांना आधार देण्याचं काम देखील हे लोक करत असतात. म्हणून भारतामध्ये गुण्यागोविंदाने नांदणारी ग्राहक लोकशाही आपल्याला बघायला मिळते. ग्राहक हा लोकशाहीमधील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. लोकशाहीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य, मत स्वातंत्र्य हे फार महत्त्वाचं असते. याचाच अर्थ प्रत्येक नागरिकांचं मत, आवड-निवड वेगवेगळं असू शकतं. हेच तत्त्व व्यक्तिगत खरेदी व बाजारपेठेच्या वर्तनामध्ये देखील दिसून येते. लोकशाहीमध्ये ग्राहकाचं स्वातंत्र्य या संकल्पनेस मोठं महत्त्व आहे. जर ग्राहकांच्या इच्छा बदलल्या, त्याला हवे ते मिळण्याचे राज्यसंस्थेकडून बाधा निर्माण जर झाली तर त्याला लोकशाही म्हणत नाही, तर त्याला जुलमीशाही किंवा जुलमी राष्ट्र असं म्हटलं जातं. परंतु लोकशाहीमध्ये ग्राहक जागरूक असतो, स्वतंत्र असतो. त्याला उपलब्ध पर्याय व ते मिळवण्याचा अधिकार ठाऊक असतात. म्हणून हा ग्राहक हा लोकशाहीमधील एक महत्त्वाचा दुवा मानला जातो. ग्राहकाची सामूहिक शक्ती लोकशाही राज्यकर्त्यांचे निर्णय ठरवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडताना दिसून येते. सर्वसामान्य ग्राहकांच्या आर्थिक सुस्थितीवर व समाधानावर लोकशाहीचा डोलारा अवलंबून असतो. म्हणजे देशातील लोकशाही ग्राहक हा किती समाधानी आहे, त्याची आर्थिक सुस्थिती कशी आहे यावर लोकशाही अवलंबून असते. म्हणून ग्राहक हा लोकशाहीमधील अत्यंत महत्त्वाचा दुवा यामध्ये मानला जातो. म्हणजे ज्या राष्ट्रामध्ये लोकशाही आहे, ज्या ग्राहकांना स्वातंत्र्य आहे, ग्राहकाच्या आवडीनिवडी जोपासण्याची त्या ग्राहकांना देशाने संधी दिलेली आहे, अशा देशांमध्ये ग्राहक त्याला हवे त्या वस्तूंची खरेदी करू शकतो. म्हणजे ग्राहकाला खरेदीबाबत कुठल्याही प्रकारचं जे काही बंधन आहे निर्माण केलं जात नाही. ग्राहकाच्या आवडीनिवडी जोपासण्यासाठी लोकशाहीच्या माध्यमातून ज्या देशाने स्वातंत्र्य दिलेलं आहे ते स्वातंत्र्य असल्यामुळे अशा देशातील ज्या बाजारपेठा असतील, ह्या बाजारपेठा या ठिकाणी विकसित झालेल्या दिसून येतात. तिसरा आयाम आहे ग्राहक हेच भांडवल. आजच्या व्यावसायिक जगतामध्ये जर आपण बघितलं, ग्राहक हे एक महत्त्वाचं भांडवल आहे. भांडवल हा कोणत्याही व्यवसायाचा आत्मा आहे. भांडवलाशिवाय कुठलाही व्यवसाय सुरू होऊ शकत नाही आणि तो चालूही शकत नाही. ग्राहक हे कोणत्याही व्यवसायाचं भांडवल असतं.
त्यामुळे ग्राहकाला व्यवसायामध्ये अन्यसाधारण महत्त्व आहे. भांडवल हे पैसा, मौल्यवान किंवा कच्चा माल, साधन सामुग्री यामध्ये मोजलं जातं. त्याचप्रमाणे भांडवल या घटकामध्ये ग्राहकाला देखील महत्त्व दिलं जातं, ज्यांच्याशिवाय व्यवसाय सुरूच होत नाही. कारण व्यवसायाच्या सुरुवातीला आर्थिक भांडवल उत्पादक सहजपणे उभे करू शकतो, परंतु व्यवसाय सुरू झाल्यानंतर तयार होणाऱ्या वस्तू व सेवा हे खरेदी करण्याचं काम ग्राहक करतो. म्हणजेच वस्तू व सेवा विकून ग्राहकाकडून जो पैसा उपलब्ध होतो त्यातून उत्पादकांना मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल उपलब्ध होते. म्हणून ग्राहक हा व्यवसायाच्या दृष्टीने एक भांडवल मानला जातो. कोणताही उद्योग हा सुरळीत जर चालवायचा असेल तर ग्राहकांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा असतो. ग्राहकांनी ज्या व्यवसायातील उत्पन्नांना दिलेला प्रतिसाद महत्त्वाचा या ठिकाणी दिसून येतो. व्यवसायाच्या यशासाठी, प्रगतीसाठी जेवढ्या प्रमाणामध्ये ग्राहकांनी वस्तू व सेवांची खरेदी केली तेवढ्या प्रमाणामध्ये वस्तू व सेवांची विक्री झाल्यामुळे एक चांगलं सदृढ भांडवल उपलब्ध करून देण्याचं काम ग्राहकांच्या खरेदी विक्रीच्या माध्यमातून उत्पादकांना उपलब्ध झाल्याचे दिसून येते. म्हणून ग्राहकाला कोणत्याही व्यवसायाचे भांडवल समजले जाते. या तिसऱ्या आयामामध्ये उत्पादक जो असतो, विक्रेता जो असतो, तो ग्राहकांना पहिल्या आयामात राजा मानतो, लोकशाही राष्ट्राचा आधार मानतो आणि भांडवल देखील मानतो. कारण की उत्पादकांनी तयार केलेल्या वस्तू व सेवा हे विक्रीचं एकमेव साधन म्हणजे ग्राहक असतो. ग्राहकांच्या माध्यमातून विक्री झालेल्या वस्तू आणि सेवा या माध्यमातून उत्पादकांना जो पैसा किंवा वित्त प्राप्त होते, या पैसा व वित्ताचा वापर नवीन उद्योगाची उभारणी करण्यासाठी, उद्योगाचा विकास करण्यासाठी, कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी, नवीन प्रकारचा कच्चा माल खरेदी करण्यासाठी याचा वापर हा उत्पादक करत असतो. म्हणून ग्राहक हा उद्योगाचा या ठिकाणी जो काही भांडवलदार आहे असं या ठिकाणी मानलं जातं. त्यानंतर पुढील मुद्दा आपला आहे ग्राहक. ग्राहक जो आहे या ग्राहकाची जी काही अर्थ व व्याख्या या ठिकाणी आपण बघूया. यामध्ये ग्राहकवाद जे आहे या ग्राहकवादाच्या बाबतीमध्ये देखील आपण पुढे माहिती घेणार आहोत. प्रामुख्याने जेव्हा पैसा किंवा इतर मोबदल्याच्या बदल्यात ग्राहक एखादी वस्तू किंवा सेवा विकत घेतो तेव्हा ग्राहकाला काही विशिष्ट हक्क प्राप्त होतात. त्याचे हक्क, तक्रारी, समाधान याविषयी संघटितपणे विचार करण्याचा प्रयत्न याला आपण ग्राहकवाद असं आपण म्हणतो. तर ग्राहकाची व्याख्या देखील आपण मागे बघितलेली आहे. पैशाच्या मोबदल्यामध्ये वस्तू व सेवा खरेदी करणं याला ग्राहक असं आपण म्हणतो. तर ग्राहकवाद म्हणजे एखादी वस्तू किंवा सेवा खरेदी केल्यानंतर ग्राहकांचे हक्क, तक्रारी व समाधान याविषयी संघटितपणे विचार करण्याचा प्रयत्न म्हणजे ग्राहकवाद होय. ग्राहकवादाची व्याख्या या ठिकाणी आपण बघूया. ग्राहकवाद ही केवळ संघटित प्रयत्नापुरतीच मर्यादित नाही, तर विक्रेत्याच्या संदर्भामध्ये खरेदीदारांचं हक्क आणि अधिकारांचं जतन करणं हे ग्राहकवादाचं कर्तव्य आहे. म्हणजे हा जो मुद्दा जो आपला आहे हा ग्राहकवाद आहे. ग्राहकवादाच्या माध्यमातून विभिन्न प्रकारच्या वस्तू आणि सेवा या खरेदी करण्याचं काम जे आहे हे या ठिकाणी करण्याचा जो काही प्रयत्न आहे हा या ग्राहकांच्या माध्यमातून केला जातो. परंतु तयार केलेली वस्तू आणि सेवा ही वस्तू आणि सेवा याच्यामध्ये जर काही विशिष्ट प्रकारची जर त्रुटी जर निर्माण झाली तर या त्रुटीवर मात करण्याचं काम जे आहे हे या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला केलेलं दिसून येतं की जेणेकरून जी वस्तू किंवा सेवा ग्राहकाने खरेदी केलेली आहे त्या वस्तू आणि सेवेच्या संदर्भामध्ये ग्राहकांची जी फसवणूक जी आहे या फसवणुकीला दाद मिळवून देण्याचं काम यामध्ये केलं गेल्याचं
ग्राहकवादाच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीनं जो ग्राहक वर्ग जो आहे, या ग्राहक वर्गाला या ठिकाणी काही फसवलं गेलं, ग्राहक वर्गाची या ठिकाणी जर काही फसवणूक जर झाली, तर त्या फसवणुकीविषयी जी काही दाद आहे, ही दाद मागण्याचं काम या ठिकाणी ग्राहकवादामध्ये आपल्याला केलं गेल्याचं या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे ग्राहकवादी संकल्पना व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. त्याच पद्धतीनं विभिन्न प्रकारचे जे काही ग्राहक वर्ग जो आहे, या ग्राहक वर्गाची जर भविष्यामध्ये काही फसवणूक जर झाली, तर या फसवणुकीला एका प्रकारची जी काही दाद आहे, ही दाद देखील या ठिकाणी आपल्याला मिळू शकते. हा जो मुद्दा जो आहे, यामध्ये ग्राहकवाद आपण या ठिकाणी त्याची व्याख्या बघितली, त्याचं स्वरूप बघितलं. आता पुढे ग्राहकवादाची वैशिष्ट्य. पुन्हा एकदा ग्राहकवाद म्हणजे नेमकं काय, की ग्राहक चळवळ म्हणजे नोकरशाहीपासून जनतेची झालेली जी उपेक्षा असते किंवा ग्राहकाची जी पिळवणूक असते, या पिळवणुकीसंदर्भात ग्राहकांनी ज्या प्रतिक्रिया दिलेल्या असतात, त्याला आपण ग्राहकवाद या ठिकाणी म्हणतो. ग्राहकवादाचं पहिलं उद्दिष्ट आहे ग्राहक प्रशिक्षणाची गरज. आपल्याला सगळ्याला ज्ञात असेल की 1986 भारतामध्ये ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. या कायद्यामुळे भारतातील ग्राहकांना बरंच संरक्षण मिळालं. यानुसार ग्राहकवादाचे जे उद्दिष्ट आहे ते आपण बघत आहोत की ग्राहक प्रशिक्षणाची गरज. देशातील ग्राहकांना प्रशिक्षणाची अत्यंत गरज या ठिकाणी आहे. भारतातील ग्राहकांना देण्यात आलेल्या हक्काबाबत अज्ञान असल्याकारणाने ग्राहकांना प्रशिक्षणाची गरज आहे. होणाऱ्या अन्यायाबद्दल किंवा हक्काबद्दल लढण्याची इच्छा जनसामान्यामध्ये रुजवणे गरजेचं आहे. थोडक्यात जे ग्राहक आहे, या ग्राहकांना प्रशिक्षणाची अत्यंत गरज आहे. जी वस्तू किंवा सेवा ग्राहकांनी खरेदी केली असेल, त्या वस्तू किंवा सेवेची खरेदी करत असताना त्या वस्तूच्या बाबत ग्राहकांना माहिती देणं, प्रशिक्षण देणं, हे ग्राहकवादाचं उद्दिष्ट आहे. दुसरं आहे साक्षरतेचे प्रमाण वाढवणं. अनेक प्रकारच्या वस्तू आणि सेवा खरेदी करत असताना ग्राहकांना त्या वस्तूची माहिती नसते, ग्राहकांना त्या वस्तूचं ज्ञान नसतं. त्यामध्ये एखादा निरीक्षर व्यक्ती जर असेल, तर त्याला वस्तूच्या किमतीबाबत देखील फसवलं जाऊ शकतं, त्याची फसवणूक केली जाऊ शकते. म्हणून ग्राहकांचं अज्ञान दूर करणं, त्याला त्या वस्तूच्या बाबतीमध्ये साक्षर बनवणं, म्हणजेच नेमकं काय की ती वस्तू खरेदी करत असताना त्या वस्तूची माहिती त्याला असणे गरजेचं आहे. जसं की एखादी कार घेतल्यानंतर त्या कारची वॉरंटी दिली जाते, मग वॉरंटीमध्ये नेमके कोणते पार्ट येतात याची माहिती कंपन्या ग्राहकांना देत नाही. तर त्या संदर्भात ज्यावेळेस एखादी कार खरेदी करण्यासाठी ग्राहक कंपनीकडे गेला असेल, या कंपनीमध्ये गेल्यानंतर आपली जी वस्तू जी आहे, ही वस्तू खरेदी करत असताना त्या कंपनीच्या वॉरंटीमध्ये कुठले पार्ट येतात, या संदर्भात ग्राहकाने कंपन्यांना विचारलं पाहिजे. याला आपण साक्षरता असं आपण म्हणतो. तिसरं उद्दिष्ट आहे की ग्राहकांची एकजूट करणं. ग्राहकांना एकत्रित करणं हे अत्यंत गरजेचं आहे. एकीचं बळ ह्या म्हणीप्रमाणे ग्राहकांवर जो अन्याय होतो, त्यावर ग्राहकांना प्रतिकार करता येणं गरजेचं आहे. एका व्यक्तीने न होणारे काम हे संघटितपणे अनेक प्रकारचे ग्राहक एकत्रित येऊन हे काम करू शकतात. अन्यायकारक वस्तू व सेवा यांच्या विरुद्ध ग्राहकांना एकजूट होणं गरजेचं आहे. ग्राहकांनी एकत्रित येऊन ग्राहक चळवळ चालवणं आवश्यक आहे. या अन्यायाला जर वाचा फोडायचे असेल, तर ग्राहकांनी एकत्र येणं महत्त्वाचं आहे. चौथं उद्दिष्ट आहे प्रदूषण आणि मूलभूत गरजांचा हक्क. मूलभूत गरजा मिळवणं हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. मानवाच्या मूलभूत 3 गरजा आहेत: अन्न, वस्त्र, निवारा. व्यक्तीला जीवन जगत असताना शुद्ध पाणी, हवा आणि सकस अन्न, आरोग्य सेवा योग्य प्रमाणात उपलब्ध आहेत का, यावर ग्राहकांची जागरूकता निर्माण करणं गरजेचं आहे.
जागरूक ग्राहक या चळवळीपासून सामान्य नागरिकांना मूलभूत गरजांचा लाभ निर्माण करून देऊ शकतो. म्हणून देशामध्ये किंवा राष्ट्रामध्ये असणारं प्रदूषण आणि मूलभूत गरजा यापासून ग्राहकांना हक्क प्राप्त करून देणं हे ग्राहकवादाचं उद्दिष्ट आहे. पाचवं उद्दिष्ट आहे मध्यस्थांची संख्या कमी करणं. आपण एखादी वस्तू किंवा सेवा खरेदी जर केली तर त्यामध्ये अनेक मध्यस्थ असतात. उत्पादकाने वस्तू खरेदी केल्यानंतर एजंट किंवा दलाल असतो, घाऊक व्यापारी असतो, किरकोळ व्यापारी असतो. नंतर ती वस्तू ग्राहकांकडे येते. त्याचबरोबर अप्रत्यक्षरित्या जाहिरातदार, वाहतूक या सगळ्या प्रकारचे खर्च या वस्तूच्या किमतीमध्ये समाविष्ट केले जातात. त्यामुळे या मध्यस्थांचं उच्चाटन केल्यामुळे वस्तूची जी किंमत जी आहे ती कमी होण्यास आपल्याला मदत होताना दिसून येते. म्हणून मध्यस्थांची संख्या कमी करणे हे ग्राहकवादाचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट मानलं जातं. 6वं उद्दिष्ट आहे कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी. देशामध्ये ग्राहकांसंदर्भात ग्राहकांची फसवणूक असेल, ग्राहकांची पिळवणूक असेल, ग्राहकांना संरक्षण देणं असेल, या संदर्भामध्ये अनेक प्रकारचे कायदे केलेले आहेत. जसं ग्राहक संरक्षण कायदा 1986 आहे, वजनमाप कायदा 1938 आहे, त्याचबरोबर प्रदूषणमुक्त कायदा 1972 आहे. अशा अनेक प्रकारचे कायदे ग्राहकांसाठी, समाजाच्या संरक्षणासाठी केलेले आहेत. ह्या कायद्यांची परिणामकारक अंमलबजावणी करणं किंवा अन्नामध्ये होणारे भेसळ असेल, वजनमापामधील ग्राहकांची होणारी फसवणूक असेल, या संदर्भामध्ये जो काही होणारा जो भ्रष्टाचार आहे, या भ्रष्टाचाराला कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करणं हे ग्राहकवादाचं उद्दिष्ट आहे. 7वं उद्दिष्ट आंतरराष्ट्रीय दबावापासून संरक्षण. स्वदेशीच वस्तूंचा वापर करा, विदेशी वस्तूंचा वापर करू नका. अशा प्रकारची ग्राहकांवर जी काही सक्ती जी आहे ही सक्ती निर्माण केली जाऊ नये. ग्राहकांना जी वस्तू आवडेल किंवा ज्या वस्तूंची त्याला अपेक्षा आहे त्या वस्तूपासून देशाने त्यांना वंचित ठेवू नये. विदेशाच्या नावाखाली स्वदेशी वस्तू, स्वदेशाच्या नावाखाली विदेशी वस्तूंवर दबाव टाकला जाऊ नये, जेणेकरून अशा दबावापासून ग्राहकांना संरक्षण मिळावं. हे ग्राहकवादामध्ये या ठिकाणी जे काही त्याचं ज्यापासून जे संरक्षण आहे हे निर्माण करून देण्याचं काम ग्राहकवादाच्या माध्यमातून केलं जातं. 8वं उद्दिष्ट आहे तक्रारी आणि शंका यांचं निरसन. प्रामुख्याने वस्तूची किंमत, गुणवत्ता, वजन याबाबत ग्राहकांच्या तक्रारी असतात. अनेक प्रकारच्या शंका यामध्ये असतात. या शंका दूर करणं, या शंकांपासून ग्राहकांना संरक्षण देणं हे ग्राहकवादाचं उद्दिष्ट आहे. आणि शेवटचं 9वं उद्दिष्ट किफायतशीर किंमत. सामान्यपणे कोणत्याही वस्तूची किंमत ही वाजवी असणं, किफायतशीर असणं हे गरजेचं आहे. उत्पादक, जाहिरात आणि उत्पादन प्रक्रियेमध्ये होणारा अधिकचा खर्च, वस्तूच्या किमती जास्त लावून ग्राहकांना वस्तू महाग उपलब्ध करून देणं, उत्पादित वस्तूंच्या किमती किफायतशीर नसतील तर ग्राहकांची पिळवणूक होण्याची शक्यता असते. म्हणून वस्तूच्या किफायतशीर किमती उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट ग्राहकवादामध्ये दिसून येतं. धन्यवाद. लेक्चर क्रमांक 2 प्रकरण क्रमांक 1 मधील संपलेला आहे. पुढील माहिती पुढील लेक्चरला.